केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक। चीफ ऑफ डिफेन्स अनिल चौहान यांच्यासह तीनही दलाचे प्रमुख बैठकीला उपस्थित। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं। भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार, पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार। पाकिस्तानच्या लष्करानं दिली कबुली। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये लावले दहशतवाद्यांचे पोस्टर, तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याला कंठस्नान तर 3 दहशतवाद्यांना जवानांचा घेराव। उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर तब्बल अर्धा तास खलबतं। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही, तर आमचे राजकारणापलीकडचेही संबंध। राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। लाडक्या बहिणींना काही रक्कम अर्थसहाय्य म्हणून देता येईल का, यावर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता। राज्याचा 10वीचा निकाल 94.10% तर 98.22%सह कोकण विभागाची बाजी। सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा। यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस। सतरा मे पासून उर्वरित आयपीएलचे सामने खेळवले जाणार। 3 जूनला फायनल। भारत पाक तणावामुळे स्थगित केलं होतं आयपीएल।